रामकृष्ण हरी माऊली. जगद्गुरु संत तुकोबराय म्हणतात, पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुनी आंधळा बराच मी. निंदेचे श्रवण नको माझ्या कानी, बधीर करोनी ठेवी देवा. अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्याहुनी मुका बराच मी. नको मज कधी परस्त्री संगती, नको मज कधी परस्त्री संगती, जनातून माती उठता भली. तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा, तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा, तू एक गोपाळा आवडसी, तू एक गोपाळा आवडसी. अर्थात जगद्गुरु संत तुकोबराय म्हणतात की भगवंता परमेश्वरा विठ्ठला माय बापा, जर माझ्या डोळ्यांनी मला वाईट दिसणार असेल तर त्यापेक्षा तू मला आंधळा करून ठेव. भगवंता या मुखामधून जर वाईट बोल बाहेर पडणार असतील तर भगवंता तू मला मुका करून ठेव. भगवंता माझ्या या कानांनी जर मला वाईट ऐकू येणार असेल तर भगवंता तू मला बधीर करून ठेव. आणि भगवंता जर का माझ्या आयुष्यामध्ये मला वाईट संगती लाभणार असेल तर त्यापेक्षा या माझ्या देहावरती जनातून माती टाकावी, मला या मातीत जनानं गाडून टाकावं, असं जगद्गुरु संत तुकोबराय म्हणतात. आणि पुढे जाऊन जगद्गुरु संत तुकोबराय हे सुद्धा सांगतात की भगवंता तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा, तू एक गोपाळा मला आवडसे. म्हणजे जगद्गुरु संत तुकोबराय म्हणतात की मला सगळ्याचा कंटाळा आहे भगवंता, आता मला फक्त तुझ्या आणि तुझ्या भक्तीची, तुझ्या प्रेमाची ओढ आहे, तूच एक मला आवडतोय. आणि म्हणून जगद्गुरु संत तुकोबराय भक्तिभाव या विश्वाचा उद्धार करता पांडुरंगाच्या चरणावर अर्पण करतात. जर आपल्याला आयुष्यामध्ये तुकोबा होता आलं तर प्रत्येकानं तुकोबांच्या चरणांच्या खाली धुळीच्या कण होण्याचा प्रयत्न करावा. रामकृष्ण हरी माऊली.